हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक टू डिकोडर गो. माझं नाव शुभम आहे. मी आय टी इंजिनियर आहे. सध्या सायबर सिक्युरिटीमध्ये डोमेनमध्ये जॉब करतो. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत एस पी पी यू फर्स्ट इयर 2024 पॅटर्न प्रोग्रामिंग अँड प्रॉब्लेम सॉल्विंग याचे ऑल युनिट इम्पॉर्टंट क्वेश्चन आणि त्याची पी ओ के आपण पाहणार आहेत विथ डिकोडर गो. स्टुडंट, या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन. चला तर मग बघूया युनिट 1 मध्ये कोणते क्वेश्चन आहेत इम्पॉर्टंट. प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोग्रामिंग अँड पायथॉन प्रोग्रामिंग. या युनिटमध्ये आपण शिकलो आहे प्रॉब्लेम सॉल्विंग म्हणजे नेमके काय, प्रॉब्लेम सॉल्विंग प्रोसेस काय असते, फ्लो चार्ट्स, पायथॉन प्रोग्रामिंग इंट्रोडक्शन, पायथॉन फीचर्स, ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग फीचर्स हे आपण शिकलो आहे. हे कन्सेप्ट आपण शिकलो आहे आणि ऑलरेडी तुमचा अभ्यास झालेला आहे. फक्त तुम्हाला मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन कोणते आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत. हा युनिट सब्जेक्टचा बेस आहे, म्हणून यातील थेअरी ऑफ क्वेश्चन एक्झाममध्ये रिपीटेड होतात. नेक्स्ट युनिट कोणचा आहे? सेकंड युनिट ॲडव्हान्स डेटा टाइप्स अँड डिसिजन कंट्रोल स्टेटमेंट. या युनिटमध्ये पायथॉनमधील डेटा टाइप्स, डिसिजन मेकिंग आपण शिकलो आहे. यामध्ये आपण काय शिकलो आहे? लिस्ट, टपल्स, सेट, डिक्शनरीज, इफ स्टेटमेंट, इफ एल्स स्टेटमेंट, नेस्टेड इफ, लूपिंग कन्सेप्ट आपण शिकलो आहे. हे टॉपिक आहेत. प्रोग्रामिंग क्वेश्चनसाठी हा युनिट खूप इम्पॉर्टंट आहे. एक्झाममध्ये प्रोग्राम्स आणि आउटपुट बेस्ड क्वेश्चन येण्याची शक्यता आहे. पुढचा युनिट कोणचा आहे? युनिट 3 फंक्शन्स अँड स्ट्रिंग. यामध्ये आपण शिकलो आहेत. या युनिटमध्ये आपण प्रोग्राम मॉड्युलर कसा बनवायचा आपण हे शिकलो आहे. यामध्ये कोणते आहेत? फंक्शन्स, फंक्शन आर्ग्युमेंट, रिटर्न स्टेटमेंट, स्ट्रिंग, स्ट्रिंग ऑपरेशन, स्ट्रिंग फंक्शन्स हे टॉपिक आपण शिकलो आहे ऑलरेडी. फंक्शनवर थिअरी आणि प्रोग्राम दोन्ही प्रकारचे क्वेश्चन येऊ शकतात, एवढं लक्षात ठेवा तुम्ही. पुढचं युनिट कोणचा आहे? युनिट 4 फाईल हँडलिंग अँड डिक्शनरीज. हा युनिट प्रॅक्टिकल आणि प्रोग्रामिंग बेस्ड आहे. हा युनिट तुम्हाला एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे आणि जॉबसाठी सुद्धा इम्पॉर्टंट आहे. जॉबच्या इंटरव्ह्यूमध्ये पण तुम्हाला विचारू शकतात हे क्वेश्चन. फाईल हँडलिंग, ओपनिंग फाइल्स, रीडिंग फाइल्स, रायटिंग फाइल्स, क्लोजिंग फाइल्स, डिक्शनरीज ऑपरेशन्स, मेथड हे टॉपिक्स आहेत. एक्झाममध्ये फाईल हँडलिंग प्रोग्राम खूप इम्पॉर्टंट आहे. पुढचा युनिट कोणचा आहे? युनिट लास्टचा 5वा ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग. हे खूप इम्पॉर्टंट आहे. जॉबसाठी तर खूप इम्पॉर्टंट आहे आणि फायनल एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहे. यामध्ये आपण काय शिकलो? क्लासेस, ऑब्जेक्ट, कन्स्ट्रक्टर, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, इनकॅप्सुलेशन, अब्स्ट्रॅक्शन हे आपण कन्सेप्ट आपण ऑलरेडी शिकलो आहे. चला तर मग बघूया युनिट 1 मधील कोणते मोस्ट इम्पॉर्टंट आपलं क्वेश्चन आहे ते आपण पाहणार आहोत. आपण चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या डेकोडर बघून आणि जॉईन करून घ्या तुम्ही ह्याच्यामध्ये व्हॉट्सअप चॅनलला. सध्या तर टेलिग्राम चॅनल बंद आहे. पहिला क्वेश्चन कोणचा आहे? व्हॉट आर द टाइप्स ऑफ प्रॉब्लेम्स एक्सप्लेन इन डिटेल्स. हा क्वेश्चन 3 मार्क्ससाठी येऊ शकतो आपल्याला एक्झामसाठी. एक्झाममध्ये आपण आन्सर कसं रायटिंग करायचं त्या पहिल्यांदा आपण डेफिनेशन लिहायचं आपण. त्याच्यानंतर त्याचे टाइप्स एक्सप्लेन करायचे डिटेल्समध्ये. एवढंच आहे. फक्त डेफिनेशन लिहून आपण चालणार नाही आपल्याला, तर आपल्याला एकच मार्क पडेल. पुढचा क्वेश्चन कोणता? एक्सप्लेन द ब्रीफ हिस्ट्री ऑफ पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज अँड लिस्ट डिफरंट सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट पायथॉन. हा क्वेश्चन खूप इझी आहे. आन्सर रायटिंग कसं करायचं यामध्ये? आन्सर रायटिंग फॉर्मॅट आपण इंट्रोडक्शन लिहायचं आपण, त्याचं पायथॉन रिलीज इयर असते ते पण लिहिलं पाहिजे. त्याचे ॲप्लिकेशन कोणचे आहेत पायथॉनचे ते पण आपण पॉईंट्स मेन्शन केले पाहिजे एक्झाममध्ये, जेणेकरून आपल्याला चांगले मार्क भेटतात. पुढचं क्वेश्चन कोणचं आहे? डिस्क्राईब ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग फीचर्स. याचे फीचर्स आपल्याला एक्सप्लेन करायचे आहे. प्रत्येक फीचर्स आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. इनकॅप्सुलेशन, इनहेरिटन्स, पॉलिमॉर्फिझम, ॲब्स्ट्रॅक्शन 2 किंवा 3 लाईनीमध्ये आपण एक्सप्लेन केलं पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणचा आहे आपला?
फ्लो चार्टचा आहे. डिस्क्राईब द फ्लो चार्ट अँड सिम्बॉल इन डिटेल्स. हा क्वेश्चन आला तर डायग्राम आपल्याला काढावीच लागते. फ्लो चार्ट म्हणले की इझी आहे फ्लो चार्ट. तसा फ्लो कसा चालतो सॉफ्टवेअरचा, त्यामध्ये काय ते ओएल येतं, ओएल शेप, रेक्टँगल्स, डायमंड, एरो, हे सिम्बॉल्स ड्रॉ केल्यास आन्सर शीट आपल्याला चांगले दिसते. आपल्याला नाही, एक्झामिनरला जेव्हा चेक करतो तो. आणि इम्प्रेशन बी चांगलं पडतं, जेणेकरून आपल्याला तो चांगले मार्क देतो आपल्याला पैकीच्या पैकी. आणि त्याचा उपयोग होतो आपल्याला कुठे, प्लेसमेंटच्या टायमिंगला. मार्कशीट आपली चांगली दिसते मार्काने. पुढचं युनिट क्वेश्चन कोणचा आहे? राईट डाऊन द ॲप्लिकेशन ऑफ प्रोग्रामिंग पायथॉन प्रोग्रामिंग लँग्वेज. हा डायरेक्ट थेरी क्वेश्चन आहे. मिनिमम 6 ॲप्लिकेशन आपण लिहिले पाहिजे. वेब डेव्हलपमेंट, AI, मशीन लर्निंग, डेटा सायन्स, सायबर सिक्युरिटी. सायबर सिक्युरिटी ही माझी फील्ड आहे, खूप मोठी फील्ड आहे. तर तुम्हाला आवड असेल सायबर सिक्युरिटीमध्ये, त्याचा रोडमॅप काय आहे, सायबर सिक्युरिटीमध्ये आपण कसं एंटर होऊ शकतो, कोणत्या स्किल आपल्याला इम्पॉर्टंट आहेत, कोडिंग लागते का, विदाउट कोडिंगची बी एक ब्रँच आहे, कोडिंगची ब्रँच आहे. पेन टेस्टिंग, ब्ल्यू टीम कोणचे असतात, रेड टीम काय असते, हे खूप मोठी फील्ड आहे. जर तुम्हाला पाहिजे असेल तर इन्फॉर्मेशन, तर तुम्ही व्हिडिओ खाली कमेंटमध्ये लिहा, सायबर सिक्युरिटी रिलेटेड व्हिडिओ पाहिजे आम्हाला. नेक्स्ट ॲटोमेशन, गेम डेव्हलपमेंट, ॲप्लिकेशन. जितके जास्त तुम्ही लिहाल तेवढे तुम्हाला चांगले मार्क मिळू शकतात. पुढचा क्वेश्चन कोणता? एक्सप्लेन द पायथॉन प्रोग्रामिंग फीचर्स. स्टुडंट, हा क्वेश्चन ऑलमोस्ट फिक्स क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन येतो प्रत्येक एक्झाममध्ये. फीचर्स काय लिहिले पाहिजे? इझी टू लर्न आहे, पोर्टेबल आहे, ऑब्जेक्ट ओरिएंटेड आहे, ओपन सोर्स आहे, डायनॅमिक टायपिंग आहे, लार्ज लायब्ररी आहे. प्रत्येक फीचरचे 1-2 लाईन्स एक्सप्लेनेशन आपण केलंच पाहिजे. पुढचा क्वेश्चन कोणता आहे? डिस्क्राईब टॉप डाऊन डिझाईन अप्रोच इन डिटेल्स. हा क्वेश्चन लिहिण्यासाठी आपले कन्सेप्ट क्लिअर असले पाहिजे. त्यामध्ये आपण काय लिहिलं पाहिजे? आन्सर फॉर्मॅटमध्ये आपण डेफिनेशन, स्टेप काय आहेत, ॲडव्हान्टेजेस काय आहेत त्याचे, आपण मेन्शन केलं पाहिजे आन्सरमध्ये. नेक्स्ट युनिट क्वेश्चन कोणता आहे? एक्सप्लेन जनरल प्रॉब्लेम सॉल्विंग कन्सेप्ट. हा छोटा क्वेश्चन आहे, 3 मार्काला येऊ शकतो. शॉर्ट नोट्स स्टाईलमध्ये पण येऊ शकतो, हा क्वेश्चन विचारू शकतो. त्यामध्ये आपण पॉईंट लिहिले पाहिजे, पॅराग्राफ अवॉइड केला पाहिजे. आपण पॉईंटमध्ये लिहिलं ना आन्सर बी चांगलं दिसतं आणि त्याला एक्झामिनरला इझी होतं पेपर चेकिंग करताना. त्याचा फायदा आपल्याला दुसऱ्या आन्सर रायटिंगमध्ये होतो. तो एक्स्ट्रा मार्क बी देऊ शकतो आपल्याला, जिथं चुकते तिथं पण. एक्सप्लेन द वेरियस प्रॉब्लेम सॉल्विंग स्ट्रॅटेजी विथ द सुटेबल एक्झाम्पल. हे इम्पॉर्टंट आहे, करून जाऊ तुम्ही. नंतर काय हे येऊ शकतो, फिक्स हिस्ट्री काय आणि फ्युचरचा स्कोप काय पायथॉनचा, 100% येऊ शकतो. यामध्ये काय करायचं? पहिल्यांदा हिस्ट्री एक्सप्लेन करायची, त्यानंतर फीचर्स 2 पार्टमध्ये डिवाइड करायचं. पार्ट ए मध्ये हिस्ट्री, पार्ट 2 मध्ये फ्युचर स्कोप. फ्युचर स्कोपमध्ये आपण काय लिहिलं पाहिजे? AI मध्ये यूज आहे, मशीन लर्निंग आहे, सायबर सिक्युरिटीमध्ये यूज होतो पायथॉनचा स्क्रिप्टिंगमध्ये, जे मोठे मोठे टूल्स असतात त्याच्यामध्ये आपण स्क्रिप्टिंग करतो. पेन्स टेस्टिंगमध्ये आपण ते नंबर ऑफ ब्लॉक असतात, आपल्याला ॲनालिसिस करावं लागते थ्रू पायथॉन स्क्रिप्टिंग. हे झाले मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन युनिट 1 चे. नेक्स्ट युनिट आहे 2, त्याचे लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलो आहे व्हिडिओची, ते पण पाहून घ्या तुम्ही. चॅनलला सबस्क्राईब केलं नसतं तर करून घ्या आताच. 2024 पॅटर्ननुसार तुम्हाला इम्पॉर्टंट क्वेश्चन मिळून जातील या चॅनलवरती. डिकोडर भाऊ या चॅनलवरती. आणि तुमच्या फ्रेंडला आणि तुमच्या स्टडी ग्रुपला सुद्धा तुम्ही शेअर करू शकता व्हिडिओ, जेणेकरून त्यांचा बी फायदा होईल. चला तर मग भेटूया युनिट 2 मध्ये. थँक्यू.